त्या प्रयोगाद्वारे आपण समजूया की जो डिटर्जंट आपण घरी आपल्या वापरतो तो वॉशिंग पावडर असेल, हँडवॉश असेल, फेस वॉश असेल, साबण असेल, आपण जो आपल्या घरी डिटर्जंट वापरतो तो काम कसा करतो, त्याची ऍक्शन कशी होते कपड्यावर, हातावर, चेहऱ्यावर, नाही का, तो आपण बघणार आहोत. तर आपण काय केलं, त्याच्यासाठी आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतलं, एका कपमध्ये थोडा तेल घेतलंय, नाही का, एडिबल ऑइल, खाण्याचं तेल, आणि इथं घेतलंय आपण वॉशिंग पावडरचं सोल्युशन. सर्वप्रथम आपण काय करूया, तेल मिक्स करूया कुठं, पाण्यात. तेल पाण्यात आपण टाकून देऊया. तुम्हाला माहिती आहे की याला तुम्ही मिक्सही करण्याचा प्रयत्न कराल तर मिक्स होईल का? नाही. तुम्ही आता मिक्स करण्याचा प्रयत्न केला, स्टर करण्याचा प्रयत्न केला तर हा स्टर केला तुम्ही तर हा काही मिक्स होणार नाही. तेल कुठं वर येईल, कारण की तेलची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते, त्यामुळे तेल नेहमी वर येईल. आता आपण काय करूया बघा, आता आपण याच्यामध्ये थोडंसं हा सोल्युशन जो आपण बनवला आहे नाही का वॉशिंग पावडरचा, हा आपण टाकून देऊया. हा सोल्युशन टाकल्यानंतर काय होईल बघा, याला आपण थोडंसं मिक्स करूया व्यवस्थित. आता मला सांगा, जो तेल तुम्हाला वर दिसत होता तो तेल तुम्हाला दिसत आहे का? नाही. म्हणजे तेल बघा दिसतच नाही आपल्याला, दिसत आहे का बघा? नाही, तेल आपल्याला दिसत नाही. आपण काय केलं, आपण हा वॉशिंग पावडर आहे, कपडे धुण्याचा पावडर, हा आपण इथं टाकला आणि टाकल्याबरोबर काही वेळातच इथला जो वरचा तेल आहे तो काय झाला, गायब झाला. याचं मागचं कारण काय बघा. तर बेटा आपण जेव्हा आता बघा हा जो डिटर्जंट नसतो त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर आहे, हँडवॉश आहे, सोप आहे, नाही का, फेस वॉश आहे, हा ज्या वस्तूपासून बनला आहे नाही का, तर हा जो पावडर असतो, हा जो फेस वॉश असतो, हँडवॉश असतो, यांचे जे मॉलिक्यूल असतात म्हणजे डिटर्जंटचे जे मॉलिक्यूल असतात थोडे लांब असतात, ठीक आहे, थोडे लॉंग असतात. तर त्यांच्या तुम्ही जेव्हा डिटर्जंट पावडर वापरून जेव्हा कपडे आपण धुतो आपल्या घरी, तर तेव्हा काय होते, डिटर्जंटचा एक जो मॉलिक्यूल असतो तो खूप लांब असतो, त्याचे मॉलिक्यूल खूप लांब असतात. तर त्याच्या एका एंडला, एका टोकाला काय असतो, तो पाण्याला पकडतो आणि एका टोकाला तो ज्या कपड्यावर तुमचे डाग आहे, ते डाग तेलकट डाग आहेत, तेलामुळे जास्त डाग पडतात, तर ते ऑइली जी डर्ट आहे तुमच्या कपड्यावर म्हणा किंवा चेहऱ्यावर म्हणा, त्याला तो पकडतो नाही का. म्हणजे समजा हा मॉलिक्यूल असेल कशाचा, डिटर्जंटचा, या मॉलिक्यूलच्या एका बाजूला पाणी पकडतो आणि एका बाजूला काय पकडतो, तेल, आणि तो काय करतो, या दोघांमध्ये काय करतो, संपर्क घडवून आणतो, चांगला संपर्क घडवून आणतो. म्हणजे तुम्ही नुसता पाण्याने जर कपडे धुवाल, कपडा एकदम मळलेला असेल, नुसता पाण्याने धुवाल तर कपडा स्वच्छ होईल का? नाही. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, पावडर टाकतो. आता बघा इथे आपण वॉशिंग पावडरचं सोल्युशन टाकला, आपण वॉशिंग पावडरचं सोल्युशन टाकलं तर तेल गायब झालं का नाही? त्याचप्रमाणे आपल्या कपड्यावरचं तेल पण काय होतो, गायब होतो. समजलं का? कारण की तुम्ही त्या पाण्यामध्ये जेव्हा मिक्स करता डिटर्जंट पावडर, ठीक आहे, तेव्हा तो काय करतो, चांगला संपर्क घडवून आणतो. कारण त्याचे मॉलिक्यूल कसे असतात, लांब असतात. एका एंडला तो काय पकडून ठेवतो, पाणी, आणि एका एंडला तेल, आणि यांच्यामधला संपर्क व्यवस्थित घडवून आणतो आणि त्यामुळे बेटा काय होतो, त्यामुळे आपले कपडे स्वच्छ होतात. ठीक आहे, चेहरा पण स्वच्छ होतो. आपण जर फेस वॉश, साबण वापरले तर, आपण हात जेव्हा धुतो आपले हात किती मळले असले, आपण जर काय घेतलं, आपण जर हँडवॉश घेतला तर आपले हात स्वच्छ होतात का नाही? तरी ह्याप्रमाणे हा वॉशिंग पावडर किंवा फेस वॉश, हँडवॉश, साबण अशा प्रकारे काम करतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण डिटर्जंट. डिटर्जंट कोणताही असेल, तो मग वॉशिंग पावडर असेल, साबण असेल, ठीक आहे, काही असेल, अशा प्रकारे तो काम करतो. म्हणजे डिटर्जंट पाण्यात मिक्स केला तर तेल काय होतो, नाहीसा होतो, म्हणजे गायब होतो. तो तुमच्या कपड्यावरून पूर्ण निघून जातो. कपड्यावरून असो, चेहऱ्यावरून असो, हातावरून. समजलं? हा आपण छोटासा एक्सपेरिमेंट केला. समजलं सगळ्यांना? बंद.